भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात मराठी माणसाविरोधात अक्षरशः गरळ ओकलेली आहे। आपल्यासोबत सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। ताई, भाजपचे जे खासदार आहेत निशिकांत दुबे ते असं म्हणतायत की मराठी माणूस महाराष्ट्रात तुम्ही जे काही करताय बाहेर येऊन दाखवा, आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू। आपली प्रतिक्रिया। मुळात अशा बेडक्या फुगवून कुठे ते झारखंडमध्ये अंगठे एवढा असलेला एवढूसा तो राज्य आणि तिथून आवाज करणार, थुकतो आम्ही तुझ्यावर, कारण आमदार आहेस, बुद्धीचा कुठे त्याचा काय कस लागत नाही। आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी आपल्या महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईला, मुंबईच्यातल्या मराठी माणसाला डिवचलंय, तर आमचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब हे पण या महाराष्ट्राचेच आहेत। त्यांच्या पिढ्यानपिढ्या राजकारणात तर गेल्या, त्यांच्या पिढ्या बाकी सगळ्यात गेल्या, त्यांनीही टॅक्स भरलाय। आशिष शेलार पण इकडचेच आहेत। काल आशिष शेलारांनी शड्डू ठोकून सांगितलंय की इथे परप्रांतीयांवर अत्याचार चालणार नाही। नक्कीच बरोबर आहे, पण मग चालणार नाही। आता त्या दुबेनी आपल्या गळ्याला नख लावलंय, आता तुमच्या बेडक्या कशा फुकतात ते बघायचे। मुंबई ही महाराष्ट्राची तर राजधानी आहेच, पण ती देशाची आर्थिक राजधानी आहे। सगळ्या संपूर्ण देशातून लोक मुंबईमध्ये येतात, त्यांचा उदरनिर्वाह करतात, आणि असं असताना या निशिकांत दुबे म्हणतोय की मराठी माणूस त्यांच्या पैशावर जगतो। निशिकांत दुबे एकटा नाही बोलत आहे, त्याचा बोलविता धनी वेगळा आहे आणि महाराष्ट्र पेटवायचा आहे। आधी हिंदू मुस्लिम झालं, काही आमदार त्याच्यावरच बोलताय, अजेंडा ठरलेला आहे। आज राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे एकत्र आल्यानंतर बुडाला आग लागली आहे आणि ते वळण कुठेतरी वेगळीकडे न्यायचं आहे। पण कालच मनसे सैनिकांना राजसाहेबांनी सांगितलं, जाणून बुजून हे करू नका, तसं आम्हालाही सांगितलंय। आणि आम्हाला आता तेच बघायचं आहे की आम्हाला या ह्याच्यामध्ये झुजवत राहायचं किंवा लावून द्यायची आणि विकासाची गंगा अदानीकडे न्यायची, हे आम्हाला कळून चुकलंय। आम्ही ह्याच्यावर रिॲक्ट नक्की होणार, पहिलं गव्हर्नमेंट काय करताय ते बघू दे। मराठी माणसाची तुलना ही अझर मसूद असेल, दाऊद असेल त्याच्याशी केली जाते। काल जे काही मेळावा झाला ठाकरे गट आणि मनसेचा, त्याबद्दल आशिष शेलार देखील असं म्हणाले होते की पहलगाममध्ये धर्म विचारून मारला, इथे भाषा विचारून मारताय। सगळ्यांचे विचार एकच वाटतं। आशिष सारख्या सुसंस्कृत, सुशिक्षित म्हणवणाऱ्या आमदारांनी तरी असं बोलू नये। पहलगामचं ज्या पद्धतीने झालं, 1.5 तास तो सगळा दहशतवाद्यांचा थरार चालू होता, आपण सगळे व्हिडिओवर बघत होतो। 1.5 तासानंतर जी टाईट सिक्युरिटी झाली, त्या 1.5 तासापर्यंत तिथेच होते, लगेच सिक्युरिटी टाईट झाली। ते दहशतवादी पाताळात गेले, समुद्रात गेले की स्वर्गात गेले, याचं उत्तर द्या ना। ते तुम्ही जनतेला देतच नाहीये, आम्ही विचारतोय तो, ते पहिला उत्तर द्या। आता राहिला ज्या 2 घटना ठाण्यात घडली, एक मीरा भाईंदरला, त्याचा चोख मराठी लोकांनी उत्तर दिलंय। मुळात ती बाचाबाचीतला प्रकार होता, ठीक आहे, ते पक्षाचे काही असतील, पण समोरचा पण उद्धट बोलत होता ना। भाजप नेत्यांनी अद्याप निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरती कोणती प्रतिक्रिया दिलेली नाहीये। तुमच्या तोंडाने देतील, तुमच्याच गोट्यातला तो बैल आहे। ह्या होत्या किशोरी पेडणेकर आणि जे काही वक्तव्य निशिकांत दुबे यांचं केलेलं आहे त्यांचा अतिशय कडाडून त्यांनी निषेध केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।